नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये. आणि आशा करते की तुम्ही सगळे आनंदी, मजेत आणि मस्त असाल. आत्ताच वरती आले होते गच्चीवर कपडे सुकायला टाकायला, तर म्हटलं चला व्हिडिओला पण सुरुवात करूया. थोडं थोडं ऊन पडतंय, काल तर दिवसभर ऊन नव्हतं पडलं, पाऊसच सुरू होता. त्याच्यामुळे कालचे पण कपडे काही सुकले नव्हते आणि आज आता पाण्याचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळे ना कपडे पण कमीच धुतले. कारण खाली ना हौदामध्ये जास्त पाणीच नाही आहे, मग खाली खूप वाकून घ्यावं लागतं, त्याच्यामुळे काही जास्त मी कपडे धुतले नाही. आणि उन्हामुळे बघा माझे डोळे ना थोडे हे होते. ऊन तर असं कडक नाही पडले नाही बघा. पिऊ पण आलेली माझ्यासोबत आणि तिला टाकीमध्ये किती पाणी आहे ना ते बघायचं आहे. टाकीमधलं पाणी तर थोडंच राहिलं आहे, त्याच्यामुळे मी काही पाण्याचे जास्त काम केले नाही. टाकीमध्ये तर खूप घाण पण झालेली आहे, पाणी पण थोडं आहे. बघा पिऊला पण टाकीतलं पाणी बघायचं आहे. दिसलं का? पिऊला पण बघायचं. मागे मी माऊला टाकीमध्ये उतरवलं होतं उन्हाळ्यामध्ये आणि टाकी धुवायला सांगितलं होतं, कारण मला तर उतरता येत नाही. उतरले तरी वर येता येणार नाही म्हणून मी तिला उतरवलं होतं. पण आता टाकी तर पुन्हा खूपच खराब झालेली आहे. हे बघा वरती आल्यावर ना खूप छान व्ह्यू दिसतो. मस्त आजूबाजूला सर्व झाडं आहे, छान हिरवगार वाटतं. पाऊस पडल्यावर तर आणखी छान वाटतं. आणि आम्ही बघा इथं माझ्याकडे ना एक बकेट पडलेली होती ना, त्याच्यामध्ये काही ते गिलक्याचं वेल लावलेलं आहे, कारल्याचं आहे आणि ती बाकी छोटे छोटे दिसत आहे ना, तर ते आंबाड्याची भाजी असते ना, त्या आंबाड्याची भाजी बघा. याच्यात पण ते गिलक्याचे वेल लावलेले आहे. आणि हा छोटा आहे ना बघा, हा आणखी उगतोय, हा कारल्याचा वेल आहे. बघू आता येतं का नाही व्यवस्थित, तसं तुम्हाला मी पुन्हा दाखवेलच थोडं मोठं झाल्यावर. आणि हे बघा, हे बाजूच्यांनी थोडीशी त्यांच्या टोपल्यामध्ये ना मेथी टाकलेली आणि त्यांनी पण गिलक्याची आणि ते आंबाड्याची भाजीचं लावलेलं आहे. पाण्याचे तर खूप काम पेंडिंग पडलेले, घरातले भांडे पण खूप खराब झालेले. पण चालू आहे आमचं. घरमालक म्हणाले की घराला कलर देऊन घ्या, कारण खूपच खराब झालेले. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, खूप खराब झालेले. आमच्या आधी पण जे राहत होते ना, ते छोटे मुलं असतील त्यांनी पण खूप खराब केलेले. त्याच्यावर असं पेनाने ते लिहून ठेवलेले आणि उरलं सुरलं माऊने आणि पिऊने पण त्यात भर घातलेली. तर चालू आहे आमचं कलर देऊन घ्यायचं. म्हणजे तेव्हा तर मला सगळा पसारा काढावाच लागेल, त्याच्यामुळे आता काही जास्त आवरत नाही. म्हटलं बघू, पण जे जास्तच दररोजचे जे डबे आहे ते खराब झालेले ते घासायचे. बरेच असे काम आहे का ते करावंच लागेल आता सध्या. तर बघू आता दिवसभरात काय काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, आपल्या चॅनलला ना नक्की सबस्क्राईब करा. बरेच जण व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब नाही करत, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर असा सपोर्ट केला ना, तर मग मला पण पुढे व्हिडिओ बनवायला असं मोटिवेशन भेटेल. नाहीतर मग असं वाटतं आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही, लाईक येत नाही. त्याच्यामुळे ना कधी कधी असं वाटतं नको आता बनवायला. तरी मी असं कधी वेळ भेटते तेव्हा बनवत असते, कारण आता दोन्ही मुली पण छोट्या आहे, त्याच्यामुळे पण मला जास्त वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला. कधीतरी भेटतो तर मग मी करत असते. चला तर मग आता दिवसभरात काय काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. कपाट तर असं ओरडून ओरडून सांगते की बाई मला आवर आता तरी. आणि हे बघा, कपाट उघडलं तर असं खरंच असं झालेलं आहे की उघडलं का असं वाटतं पूर्ण अंगावर पडतं की काय. पूर्ण साड्या अशा पडायला आलेले आहे. म्हटलं चला आज तर ते आवरून घेते पटपट. त्याची ही जी फळी होती ना तीच खाली आलेली होती. मला तर असं वाटतंय हे जे आहे ना ते ना उलट लावलेलं आहे काय की त्यांनी, म्हणून ते तसं होतं. तो इथे राहतच नाहीये, म्हणून असं साड्यांचं ओझं झालं का त्या कशा खाली पडतात.
काही आवरत बसत नाही, कारण या घड्या जशाच्या तशाच आहे ना, तर तशाच ठेवणार आहे मी आता. माझ्या साड्या तर जास्त नाही अशा, पण आहे बऱ्यापैकी. पिऊ काय खाऊ लागली तू? ठेव लवकर, तिथे ठेव, तिथे ठेव. तुटून जात असतो, तुटून जात असतो ते स्प्रे ना तो आपला पडत नसते. हो काय तिची साडी ना, ती माझ्या लग्नाच्या वेळेसची, पण तिचं ब्लाऊज मला येतच नाही. म्हणजे त्याला मी पूर्ण टीप उसवल्या तरी ते शक्यच नाही मला यायचं. आता बघेल त्याच्यावर जर असं काठावर मॅच एखादा पीस भेटला ना तर घेऊन येईल, कारण ती साडी जास्त घालण्यात पण नाही आलेली, त्याच्यामुळे ती तशीच पडून राहण्यापेक्षा 1-2 वेळेस घातली ना आणखी. माझ्याकडे काही जास्त साड्या नाही, कारण मी घालत नाही, त्याच्यामुळे मला ते साड्या घेण्यात पण इंटरेस्ट नाही. असंच कोणासोबत गेले, एखादी आवडली तर मी घेत असते. असं स्पेशल म्हणून साडी घेण्यासाठी कधी जास्त जात नाही. तरी ते पिऊ उघडते आणि पूर्ण मला हा ड्रेस घालायचा, तो घालायचा, पूर्ण काढत राहते. आपलं सुद्धा तसंच असतं, व्यवस्थित लावून ठेवायचं आणि एखाद्या वेळेस नाही सापडला का पुन्हा सगळा पसारा करून ठेवायचा. बरेच ड्रेस आहे ना ते मी घेतलेले, पण ते मला आता होतच नाही. माझी तब्येत तेव्हा थोडीशी बारीक होती, आता एवढ्या 4-5 महिने होते जरा तब्येत वाढल्यामुळे तर मला बरेच ड्रेस नाही बाळा, ते नसते घालत. आज तू घातलेलं आहे नवीन. पिऊला फक्त ड्रेस बघायचा उशीर आहे, आता पण तिने नवीन ड्रेस घातलेला आहे ना, आता लगेच तिला दुसरा घालतात. कोणाचे फोटो आहे का काय ग? हा बघा, आम्हाला ना काकाचे फोटो सापडले इथं. बघ बरं बघ, आता तिला थोडस नादी लावते ते फोटो दाखवून, म्हणजे माझं काम तरी होईल. नाहीतर ती एक हट्ट करायला लागली काय, बा हा एक ड्रेस आहे माझ्याकडे पण तुम्हाला येतच नाही. चालू आहे वजन कमी करायचं, आता बघू. ते काका आहे, तू ओळखत नाही का? अबू काकाला ओळखत नाही तू? नाही. आता मी काकाला सांगते तू येऊ नको, माव तुला ओळखते, ती ओळखत नाही म्हणून तुला. ओळखते का? मग आता का बरं नाही म्हटली तू? काका खूप आवडतो आम्हाला, मग काका मनासारखं करतो ना, बाहेर घेऊन जातो आल्यावर, म्हणून आवडतो ना काका.
बघा असं माझं काही सगळं कपाट आवरून झालेलं आहे आता. बाकीचं खालचं तर काही एवढं आवरायची गरज नाही पडली. आणि हे बघा हे इकडे माझे ड्रेस, इथं माऊ पिऊचे ड्रेस. आणि लाईट गेली बघा. प्रत्येक वेळेस पाणी येतं आणि लाईट जाते. एकतर पाणी पण जास्त येत नाही, 8 दिवसातून एकदा येतं आणि लाईट जाते. आली लगेच आली बघा. बरं झालं, नाही तर ना आमचं पाणीच होत नाही, मग आम्हाला पाणी नसतं. नाही बघा हे सगळे आमचे कपडे, इकडं माझ्या साड्या आहे आणि माऊच्या पप्पांचे बघा फक्त एवढंच आहे. त्यांना असा छोटा कप्पा दिलेला आहे आम्ही, कारण त्यांचे ड्रेसच जास्त नाही. ते पहिले फाडल्याशिवाय दुसरे जास्त नवीन घेत नाही. 1-2 नवीन असले ना ते म्हणता मला तेवढेच बसवता. आता बाकीचं तर सगळं आवरलेलं आहे. पण हे बघा इथं खूप पसारा आहे, म्हणजे जे आपलं मेकअपचं वगैरे सामान आहे, ज्वेलरी आहे ना, ते सगळं आम्ही इथं ठेवलेलं आहे. त्याचा खूपच पसारा झालेला आहे बघा. आता त्याला आवरायला खूप वेळ लागेल, पण आता पाणी आलं आहे तर मला आता पाणी भरावं लागेल. पाणी भरते मी, तुम्हाला दाखवते बघा बाहेर तुमचा हौद किती खाली गेलेला होता. हे बघा त्या हौदात ना पिऊन पूर्ण एक दिवस ते मी कपडे धुण्यासाठी, ते साबण ठेवण्यासाठीच ते ऑर्डर केलेलं होतं. ते सगळं साबण ते सगळं फेकून दिलेलं आहे. जेवढं वर्दी दिसली ते एक दिवस तिला राग आला, तिनं सगळंच फेकून दिलं त्यात. आणि आता पिऊचं बघा कसं आणि मी चांगला ड्रेस घालून दिलेला होता, तो ड्रेस काढून फेकला आणि हे असं काही घालून बसलेली आहे. असंच करते ती. कपाट उघडलं तर लगेच येऊन त्याच्यामधले कपडे काढायचे. आणि आता हे बघा इतकं उचकायचं चालली. अशी कामं तिला तर खूपच आवडते. जेव्हा ड्रेस घातला, चेन पण लावलेली नाही, तिनं तिच्या हातानेच घातला येतो. नाही बघ, गंधाची बाटली घेऊन आता पराक्रम करायचं चालू आहे. शांत बसणार आहे हा. त्याच्या गंधाच्या बाटल्या खोलून आणि पूर्ण कपाळाला लावून घेते. पिऊ टोपी काढ. हो, एवढेच भांडे घासून घेतले, कारण आता ना खूप आभाळ आले. म्हटलं ते आता सुकणार पण नाही. आणि पाणी पण आता मध्येच लाईट गेली होती. पाणी पण पूर्ण टाकी भरते का नाही माहीत नाही. तर नंतर एखाद्या दिवशी आता घासू, पण जास्तच खराब दिसत होते ना तेवढे तर मी आता घासून घेतले. आता मला ना, मी बऱ्याच साड्या पडलेल्या माझ्याकडे फॉल लावायच्या. मी याच्या ज्या भारीच्या साड्या असल्या त्याच बाहेर टाकते फॉल लावण्यासाठी. आणि बाकीच्या ज्या भारीच्या साड्या असताना त्यांनाच मी बाहेर फॉल लावण्यासाठी टाकते. आणि ज्या मीडियम असताना अशा त्यांना तर मी घरीच फॉल लावत असते. तर आज चालू आहे माझा विचार का साडीला फॉल लावायचा. आणि माझे 2-3 ब्लाऊज पण शिवायचे बाकी आहे. माझे ब्लाऊज तर मी स्वतः शिवते. आता बऱ्याच दिवसापासून शिवले नाही. 3-4 ब्लाऊज शिवायचे बाकी आहे. मी मागे धोंड्याच्या महिन्यात माझ्या मम्मीने मला साडी घेतली होती, तिला पण फॉल लावायचं बाकी आहे. आणखीन ब्लाऊज पण बाकी आहे. आता तिचंच फॉल लावायचं चालू आहे. तर बघू आता मी तुम्हाला साडीला फॉल कसं लावते ते दाखवते. आधी तर चेक करून घ्यायचं फॉल उलटा सुलटा कसा येते. आणि थोडंसं अर्धा हात अंतर सोडून, हात म्हणजे अर्धा हात एवढं सोडून आपल्याला त्याच्यासमोर फॉल लावायचा आहे. आणि फॉलला खालच्या साईडने ना फोल्ड करायचं. आणि मग त्याच्यावर आपली शिलाई मशीन ठेवून मग त्याला शिलाई मारायची. हे बघा तुम्हाला दिसत असेल ना, अशी मस्त शिलाई मारून घ्यायची. आणि एकदम साईडने मारायची कडाने. म्हणजे अशी वर जर मारली ना आपण, थोड्या अलीकडच्या साईडनं दिसेल, एकदम साईडला कडाने ठेवून ना शिलाई मारून घ्यायची. तर मी असं आता पूर्ण साडीला शिलाई मारून घेतलेली. आणि बघा तुम्हाला दाखवते, शिलाई ना अशी दिसत पण नाही आहे, ती एकदम बारीक शिलाई मारलेली. माझं ना, मी बॉबिनमध्ये वेगळा दोरा भरलेला होता आणि या साईडला वेगळा धरला होता. कारण माझी खालच्या साईडनं जी पायपिंग होती ना ती ग्रीन कलरची होती. आणि वरच्या साईडनं लिंबू कलरचा साडीचा कलर यात वेगळा दिसतोय, पण ते लिंबू कलरचे होतं. तर म्हणून मी वेगवेगळे थ्रेड त्याच्यात भरले होते. आणि हे बघा दिसत पण नाही आणखी कुठे शिलाई मारलेली. आता याला ना हात शिलाई करायची बाकी आहे. आता तर वेळ नाही आहे, तर मी आता हे उद्या करेल, ते पण दाखवते तुम्हाला. बघ, काल ना नंतर संध्याकाळी बराच उशीर झाला होता, त्यामुळे मी हिला नाही काही हात शिलाई केली नव्हती साडीला. तर म्हटलं आता बाहेर पाऊस पण येतोय, माझ्या आणखी कपडे भांडे पण राहिलेले, पण बाहेर पाऊस चालू आहे आणि मी कपडे तर बाहेरच धुते. त्याच्यामुळे म्हटलं चला पाऊस चालू आहे तोपर्यंत आपलं हे तर काम होऊन जाईल.
आणि बघा माझ्या हातावर ना, तुम्हाला दिसतंय का, मला ना ते शीतपित्त म्हणून त्याची ॲलर्जी बघा. म्हणजे माझ्या हातावर ना, मी जर टॅबलेट नाही घेतली ना, मी सिट्रायझिनची टॅबलेट घेते सध्या, ती जर नाही घेतली ना, माझ्या हातावर असं मला खाज येते आणि खूप रॅशेस येतात. कोणाला जर एखाद्या डॉक्टरचा कॉन्टॅक्ट नंबर काही असं म्हणजे माहीत असेल, एखादा डॉक्टर माहीत असेल किंवा ह्याच्यावर काही उपाय असेल ना, मला नक्की कॉमेंट करून सांगा. कारण मला हा त्रास ना जवळजवळ 1.5-2 वर्षापासून होतो आहे. मी बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं पण काही फरकच नाही पडत आहे. तर प्लीज कोणाला जर माहीत असेल ना याच्याविषयी तर नक्की मला कॉमेंट करा. आणि डॉक्टर जरी माहीत असलं ना चालेल, मग सांगा मला, मी तिथे जाईल. कारण फक्त एक खाज नाही येत, असं इचिंग होते, खूप त्रास होतो त्यांनी. पण असं नाही, जर मी टॅबलेट नाही घेतली ना, दररोजच मला असा त्रास होतो. तर चला आता आपण ना याला मी हात शिलाई करून घेते. माझ्याकडं काही पिकोची मशीन नाही आहे, आपली साधीच मशीन आहे. पण ज्या तुम्ही अशा घरी वापरण्यासाठी साड्या असताना, त्याच्यासाठी तुम्ही आपल्या घरच्या मशीनवर असे लावू शकता. साध्या शिलाईची मशीन असते ना आपली साधी, तिच्यावर लावू शकता. पिको फॉलच्याच मशीनची काही एवढी गरज नाही आहे. आणि तुम्हाला समजा नसलं आवडत या साडीवर, तर तुम्ही जर तुम्हाला वेळ असेल ना, तर दोन्ही साईडने आधी अशी तुम्ही हात शिलाई पण करून घेऊ शकता. ते पण मी बऱ्याच साड्यांना तसं पण लावलेलं आहे. कधी वेळ भेटला ना असं मी करत असते असं काही. आता माझ्याकडे आणखी एक कटवर्क साडी बघा, मी ते आता अधिक मासमध्ये ना माझ्या माहेरी घेतलेली. तिला पण मी कटवर्क साडीला ना आपल्या साध्या मशीनवर फॉल लावून दाखवणार आहे. पण मी त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनणार आहे, तर तो पण तुम्ही नक्की बघा. म्हणजे कसा लावायचा कटवर्क साडीला फॉल, तेच मी त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर ते पण तुम्ही नक्की बघा. बघा पटपट नाही आहे असं दिसतंय का? या साईडने अशी जास्त दिसली नाही पाहिजे. बघा इथं दिसत नाही आहे. पिऊ आत्ता बाहेर गेली आहे आमच्या बाजूच्यांकडे, तर म्हटलं चला ती घरी नाही जाणार. कारण ती असली ना तर दोरा ओढते, साडी ओढते, दोऱ्याचा रील गुंपवते. ती ना असे काम करूच देत नाही. काल पण मी साडीला फॉल लावत होते ना मशीनवर, तेव्हा पण माऊ आणि पिऊ बाहेर खेळत होत्या, त्याच्यामुळे माझं तेवढं तर काम झालं. मी असे माझ्या जे डेली यूजच्या साड्या असतात, इथं तर साडी घालायचं काही काम नाही पडत, पण मग गावाकडे ज्या डेली यूजच्या साड्या असतात ना, त्यांना तर मी असं घरीच फॉल लावत असते. ही अशी छोटी सुई भेटते बघा. या सुईनं असं पटपट, आणि खाली ना तुम्ही असं पार्ट घ्यायचा मांडीवर. पण माझ्याकडे इथं टेबल आहे लाकडी, त्याच्यामुळे मला काही गरज नाही पडली. मी इथे बसूनच लावती. म्हणजे खाली काही पाट वगैरे काही घेतलं ना तर मग पटपट होऊन जातं. हे बघा या साईडनं असं पूर्ण पॅक झालं आता. शिलाई पण दिसत नाही. काल मला खूप बोर झालं होतं नंतर, आणि वेळ पण झाला होता पुन्हा स्वयंपाकाचा, त्याच्यामुळं मी काल तशीच ठेवून दिली होती ना. आता आहे दुसऱ्या दिवशी करते. मुलं शाळेत चालले बघा, तुम्हाला आवाज येत असेल बाहेर. त्यांची दुपारून शाळा आहे ना आता. त्यांची घड्याळ तर बंद पडली आहे. आता साधारण 11 वाजले. त्यांची 12 वाजता शाळा असते वाटतं. बघा असं बघा
प्रकारे आता इकडे राहिलेलं नाही पूर्ण साडीला मी ना पटपट फॉल लावून घेते. थोड्या वेळात तुम्हाला भेटते. पूर्ण फॉल लावला का मग मी तुम्हाला दाखवते. ही बघा ही ना माझी ते दोंड्याच्या महिन्यातली साडी मी माझी माहेरी घेतलेली. हो देते थांब. हे बघा ही पूर्ण ना असं वर्क येते. हाफ वर्क आहे अशी बारीक डिझाईन. मला कलर जास्त आवडला होता साडीचा. पेक्षा डार्क घ्यायचा होता पण त्याला ना सगळे तेलकट डाग वगैरे पडलेला होता म्हणून मी घेतलेला. पण हा पदर आहे असं. आणि पूर्ण याच्यामध्ये असं बारीक बारीक स्टोन वर्क. आता याचं नाही असं कट वर्क आहे जास्त हे नाही असं मोठमोठे कट नाही छोटे छोटेच. आता याला ना तुम्हाला फॉल लावून दाखवणार आहे बघा फॉल. तर ही साडी ना अशी एकदम सॉफ्ट आहे ना त्याच्यामुळे याला खूप परेशानी होती फॉल लावण्यासाठी. जेव्हा आपण हाताने हे करतो ना हात शिलाई करतो ना तेव्हा तर जास्तच त्रास होतो कारण ते ना खूप सटकतं. काय पाहिजे? लाईट. बर हाय का? तुझे नाव काय सांग बरं सगळ्यांना. किशिका. पप्पांचं हो का? तू आईला त्रास देते? नाही देत. आता रडत होती तिला इकडं बोलवलं तर शांत झाली. बघती ना फोनकडे हो ना म्हणून शांत बसली. नाही तर आईला कोण त्रास देतं मग. आणखी बाकी पण सगळे काम पडली आहे. चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमची सुद्धा आणि आपल्या शेजाऱ्यांची सुद्धा. बाय.